सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंड प्रणाम. आज आपण 19 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत आणि या सर्व सत्संगामध्ये आपण जीवाचे दोष यावरती चिंतन करत आहे. खरं म्हणजे आपण आपल्या जीवाचं चिंतन करणं, या जीवाच्या दोषाचं चिंतन करणं आणि त्या दोषातून बाहेर पडणं म्हणजेच अप्रत्यक्षरित्या ऊर्ध्वगतीला लागणं, हीच परमेश्वराची ह्या जीवाकडून अपेक्षा आहे आणि तीच आपण करण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न म्हणजे धार्मिकता, तो प्रयत्न म्हणजे धर्म. आणि यासाठी परमेश्वराने या जीवाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्या स्वतंत्रतेला परमेश्वर कधी हात घालत नाही. जीवाच्या संदर्भात परमेश्वराने अनंत दोष जरी सांगितलेले असले, परंतु त्या दोषाच्या माध्यमातून परमेश्वर आचार्यतयाचा धर्म सांगून आपल्याला त्याप्रमाणे राहण्यास, त्याप्रमाणे चिंतन करण्यास आणि त्याप्रमाणे वागण्यास एक स्वतंत्रता दिलेली असते. मागच्या सत्संगामध्ये जीवाच्या संदर्भात आपण जीव सर्व दोषाचे आळे, जीव स्वार्थी कसा आहे आणि जीव जीवाला कसा उरलेला असतो, त्याप्रमाणे जीवाचे दोषाच्या अनुषंगाने जीव म्हणजे दोषदर्शी अगा, तो दुसऱ्याचे दोष पाहण्यात कसा पटाईत आहे हे आपण बघितलं. आणि यावरती अनेक लोकांनी मला प्रश्न केला. खरं म्हणजे अनेक सत्संगामध्ये या गोष्टीचं मी स्पष्टीकरण केलेलं आहे. दोष बघणे आणि दोष दाखवणे यात कसा फरक आहे हे जर आपण समजून घेतलं तर ही गोष्ट खूप सोपी होईल. कारण आपण धार्मिकता करत असताना या दोषामध्ये खूप अडकलेलो आहे. प्रत्येक गोष्टीचा आपण बाहू करतो, हे केलं तर दोष लागेल, ते केलं तर दोष लागेल, परंतु शास्त्राच्या माध्यमातून ते आपण समजून घेत नाही. कोणीतरी अप्रत्यक्षरित्या आपल्या मानगुटामध्ये किंवा आपल्या बुद्धीमध्ये एक धर्माच्या अनुषंगाने नकारात्मक विचार पेरतंय, हे जर आपण समजून घेतलं तर ते खूप सोपं होईल. म्हणजे दोष म्हणजे काही पाप नव्हे. दोष ही एक नकारात्मक विचारधारा आहे, एक प्रवृत्ती आहे आणि त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी परमेश्वरांनी आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे. एखाद्या व्यक्तीचे दोष आपल्याला जर दिसले आणि ते दोष आपण त्याला न सांगता इतरांना सांगत सुटलो तर त्याला दोष पाहणे म्हणतात. कारण त्याची अप्रत्यक्षरित्या आपण बदनामी करत असतो, त्याच्या मनाला लागेल, त्याला दुःख होईल, अशा पद्धतीने वागत असतो. तेच दोष आपण बघितल्यानंतर जर त्याला प्रेमाने आपण आपल्या धर्मनाथ्याने, अच्युत गोत्रीयाच्या नाथ्याने जर आपल्याला त्याला समजून सांगितलं की अरे, धर्मतत्वामध्ये, सिद्धांतामध्ये या गोष्टी चालत नाही, हे चुकीचं आहे, आणि जर ते वाढीस गेलं तर तू धर्मापासून दूर जाऊ शकतो, अत्यंत प्रेमाने जर ह्या गोष्टी त्या व्यक्तीला जर सांगितल्या तर त्याला दोष पाहणे म्हणतात. दोष बघून कानाडोळा करणं, दोष बघून त्या संदर्भात कोणत्याही गोष्टीची प्रतिक्रिया न देणं, हा खरा दोष आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात आपण बोलत असतो, ते आपलं पाहणं आहे की बघणं आहे, ही आपली प्रवृत्ती जर आपण चेक केली तर खूप सोपं होईल. म्हणून यातून बाहेर पडलो पाहिजे. आपण आपल्या पूर्वजांनी काही रूढी परंपरेच्या माध्यमातून आपल्यावरती काही गोष्टीचे विचार लादलेले असतात. ते कितपत योग्य, कितपत अयोग्य, हे आपण आपली ज्यांच्यावरती निष्ठा असते असे गुरुजन निमित्त त्यांना आपण विचारून घ्यावं. कारण येथीचा जो मार्ग आहे, येथीचं जे आहे म्हणजे परमार्गातलं, हे विचारलं पाहिजे. नाहीतर शास्त्रामध्ये त्याला काही प्रमाण आहे का, ते योग्य की अयोग्य, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणाविषयी, कोणत्याही तत्वाविषयी, कोणत्याही समूहाविषयी आपल्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक गोष्टी निर्माण करणं म्हणजेच अप्रत्यक्षरित्या गैरसमज करून घेणं, हा खरा दोष आहे. आणि म्हणून धर्माच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर धर्मामध्ये ही पारदर्शकता आपली असली पाहिजे. म्हणून दोष हा जो विषय आहे
त्या दोषातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण या परमार्गाच्या रस्त्यावरती लागू शकत नाही. याचा दोष लागेल त्याचा दोष लागेल हे आपण खूप ऐकलेलं असताना आपण त्या भीतीपोटी धार्मिकता सांभाळत असतो. खरं म्हणजे धार्मिकता ही निर्भयतेकडे नेण्याचं साधन आहे. धर्म हा मुक्तीकडे नेण्याचं साधन आहे. त्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या मनामध्ये ज्या भीती आहे किंवा नकारात्मक गोष्टी आहे, विकृती आहे, तो धर्म नव्हे. आणि म्हणून आपण अन्यथा ज्ञानामध्ये किंवा अज्ञानामध्ये अडकल्यामुळं अशा गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात किंवा कोणीतरी हेतुपुरस्कर निर्माण करत असतं. त्यापासून आपण वाचलं पाहिजे, त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि त्या समजून घेतल्या पाहिजे. कितीतरी चर्चा करत असताना काही लोक मला सांगतात की एखादं स्थान काही कामानिमित्त किंवा काही कारणास्तव नाही करता आलं मला, तर लोक सांगतात अरे दोष लागला, स्थान आवरण्याचा दोष लागेल, आता ते स्थान तुमच्याकडून कधीच होत नाही. असं तर कधी झालं नाही. मग नंतर मी 8 दिवसानंतर परत त्या स्थानावर गेलो. तर ह्या ज्या प्रचितीच्या गोष्टी या आपण समजून घेतल्या पाहिजे. आपण ऐकलेलं काय असतं आणि आपल्या प्रचितीला काय आलेलं असतं. जे प्रचितीला आलेलं आहे ते खरं आहे, जे ऐकलेलं आहे ते खरं नव्हे. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यातून काहीतरी नवीन शिकलो पाहिजे. या शिकण्यातून लोकांना शिकवलं पाहिजे. हा खरा धर्म आहे आणि धार्मिकता आहे. परंतु धर्म म्हटलं की एक तिथं आपल्या भावनेचा विषय येतो आणि त्या भावनेला हात घातल्यानंतर कारण नसताना किंवा विनाकारणच धर्माच्या अनुषंगाने अनेक अधर्म आपल्या मनामध्ये आपण पेरत असतो किंवा समाजामध्ये आपण पेरत असतो. ते चुकीचं आहे. आणि म्हणून जीव दोषीच आहे एक, हे आपण मागच्या वेळेस बघितलं. त्या दोषयुक्त जीवानी दोष पसरावे की त्या दोषातून निघण्यासाठी प्रयत्न करावा. हा आपापला चिंतनाचा विषय आहे, आपापल्या प्रयत्नाचा विषय आहे. ज्याला परमेश्वर प्राप्ती हवी आहे आणि ज्याला फक्त आणि फक्त परमेश्वरच हवा आहे, तो मात्र ह्या गोष्टीचं नक्कीच खूप खूप चिंतन करतो, खूप विचार करतो आणि आपला जो आध्यात्मिक प्रवास आहे तो अत्यंत सावधपणे करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जे लोक दृष्टपर धार्मिकता करतात, करायची म्हणून करतात, एक भीतीपोटी किंवा समाज करतो म्हणून किंवा एक परंपरा आहे किंवा दृष्टपर भावनेनी काहीतरी अपेक्षेने जी धार्मिकता लोक करत असतात, त्याचा मात्र एवढे लोक विचार करत नाही आणि तेच खऱ्या अर्थाने या अंधश्रद्धेमध्ये किंवा दोषामध्ये अडकत असतात. ज्याची नियत क्लिअर आहे, ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्याला फक्त परमेश्वरच हवा आहे, जो अदृष्टपराकडे झुकलेला आहे, त्याच्या बुद्धीला मात्र हे स्पर्श होत नाही किंवा तो त्यात कधी अडकू शकत नाही. हे त्याचं प्रमाण आहे. जो अंधश्रद्धेमध्ये अडकतो तो दृष्टपर आहे म्हणून अडकलेला आहे. जो अंधश्रद्धेच्या जवळही जात नाही किंवा अंधश्रद्धेला जवळ येऊ देत नाही, तो अदृष्टपराकडे झुकलेला आहे. हे भक्ताचं प्रमाण किंवा धार्मिकतेचं प्रमाण आपण समजून घेऊ शकतो. यावरती तर्ककुतर्क करू शकतो की कोणती व्यक्ती कोणत्या विचाराने, कोणत्या पद्धतीने, कोणत्या भावानी, कोणत्या ध्येयाने धार्मिकता करत असते. परंतु इतरांचा विचार करण्यापेक्षा आपण आपला विचार करावा की आपलं ध्येय काय आहे. आपण धार्मिकता करत असताना आपला विचार कोणता आहे आणि त्या विचारातून आपला आचार कसा असायला हवा आणि त्यातून आपण बाहेर पडलो पाहिजे. म्हणून परमेश्वरांनी या जीवाला जीवाच्या संदर्भात खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण हे जीव बघत असताना, जीवाच्या संदर्भातले दोष बघत असताना आपल्या लक्षात येईल की आपल्यामध्ये काय काय आहे आणि ते काय काय आहे हे आपण जेव्हा समजतो तेव्हा इतरांमध्ये ते आहे आणि अप्रत्यक्षरित्या मग अपेक्षा किंवा तक्रारी आपल्या इतरांव्यतिरिक्त इतरांच्या संदर्भातल्या आपोआपच नष्ट होतात, दूर होतात. त्यावेळेस असं होईल, त्यावेळेस मात्र तुम्ही स्वस्थ चित्त राहून धार्मिकता करू शकता आणि ती धार्मिकता खऱ्या अर्थाने परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकते. किंवा आपण विनाकारण धार्मिकता जरी करत असलो तरी समाजाच्या ह्या अनेक गोष्टींमध्ये अडकलेला असतो, अपेक्षांमध्ये किंवा तक्रारींमध्ये. त्यामुळं आपण खूप इतरांविषयी आपल्या मनामध्ये एक काही विचारधारा बदललेली असते, तयार केलेली असते आणि त्यातच आपण गुंतत गुरफटत राहतो. आणि त्यामुळं जीव एखादी असल्यामुळं त्यातून तो न निघता परमेश्वराच्या मार्गाला निघतच नाही, जातच नाही. आणि मग त्याचं फक्त एक प्रोसेस, एक संस्कार किंवा एक सवय
त्या सवयीतून तो धार्मिकता करत असतो. ती गुळगुळीतपणा त्या धार्मिकतेला जर आला तर कोणत्याही प्रकारचा त्या धार्मिकतेतून उपयोग होत नाही. कारण कोणत्याही गोष्टीचा रिझल्ट पाहिजे असेल आपल्याला तर ते समजून घेणं आणि त्या समजून घेऊन तशा पद्धतीच्या कृतीवर जाणं, त्यावेळेसच आपल्याला त्यातला रिझल्ट भेटू शकतो. आपल्याला धार्मिकतेचा रिझल्ट पाहिजे आहे, परंतु धार्मिकतेवरती अभ्यास करायचा नाही. धार्मिकतेचा रिझल्ट पाहिजे आहे, परंतु धार्मिकतेचा विचार करायचा नाही, चिंतन करायचं नाही, योग्य अयोग्य बघायचं नाही, तर तो रिझल्ट भेटू शकत नाही. आणि म्हणून या बाजूने आपण खूप खूप विचार केला पाहिजे. कारण जीव आपल्यामध्ये काय कमतरता आहे, आपल्यामध्ये काय दोष आहे, याचा जो चिंतन करेल तोच त्या दोषातून बाहेर पडेल आणि तोच त्या दोषातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण जीव स्वाभिमानी कसा आहे हे आपण बघणार आहोत. या जीव स्वाभिमानी आहे, जीवदेवता सापेक्ष आहे. जीवदेवता अपेक्षेव्यतिरिक्त कधीच राहत नाही. आपण बघितलं, जीव स्वार्थी असल्यामुळे कोणाकडून तरी अपेक्षा करत असतो. जीव वंचकत्व असतं, त्याच्यामुळे दुसऱ्याला काहीतरी देण्यापासून आपण लपवत असतो. जीव हा सर्व दोषाचा आळ म्हटलं, त्यामुळं जीव दोषदर्शीगा ठरत असतो आणि तो दुसऱ्याकडे बघत असतो आणि ते नकारात्मक गोष्टी बघत असतो. परंतु हे करत असताना आपण एकटे नाहीये. ह्या गोष्टीमध्ये विचार करताना तर परमेश्वरांनी जीवाबरोबर देवता सुद्धा सापेक्ष असतात हे आपल्याला सांगितले. जीव तर सापेक्ष असल्या कारणाने अपेक्षेव्यतिरिक्त तो जगूच शकत नाही म्हटले. त्याचप्रमाणे देवता सुद्धा ह्या जी बी धार्मिकता करून घेतात देव जीवाकडून, ते सापेक्ष अनुषंगाने ज्या बी लोक धार्मिकता करतात त्या देवतेपर्यंत पोहोचतात. म्हणून आपण परमार्गात आहोत. परमार्गात राहत असताना आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. जीव देवता प्रपंच आणि परमेश्वरातला यातला नेमका आपण फरक कळालेला आहे, आपल्याला समजलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण धार्मिकता करतोय. परंतु ह्या परमार्गात असताना, परमेश्वराची भक्ती करत असताना सुद्धा ह्या परमेश्वराच्या ठिकाणी आपण जर दृष्टपर भक्ती केली, काहीतरी अपेक्षेने जर भक्ती केली, या सांसारिक सुखासाठी भक्ती केली, या सांसारिक विषयाच्या कारणाने जर भक्ती केली, तर ती देवतेचीच भक्ती होते. कारण देवता सापेक्ष, परमेश्वर सापेक्ष नाही, हे लक्षात घ्या. म्हणून आपण जी भक्ती करतोय ती कोणत्या प्रकारची हे चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण परमेश्वराची भक्ती करतोय हे सांगून टाकतो, परंतु त्याचं ध्येय काय, त्याचा उद्देश काय, त्याचं ध्येय कोणत्या पद्धतीचं आहे, त्याचा उद्देश कोणत्या पद्धतीचा आहे, त्याच्यावरती परमेश्वराची भक्ती की देवतेची भक्ती ठरत असते. परमार्गात राहून सुद्धा जर दृष्टपर भक्ती केली तर ती देवतेचीच भक्ती होते. ते परमेश्वरापर्यंत ती भक्ती पोहोचत नाही. हे आपण जर समजून घेतलं तर खूप सोपं होऊन जाईल. कारण दृष्टपर भक्ती ही परमेश्वरापर्यंत न पोचता देवतेपर्यंत पोहोचत असते आणि त्या कारणाने, त्या अनुषंगाने आपण परमार्गात असेल तरीही, परमार्गात आहे तरीही आपली जी भक्ती आहे ती देवतेचीच भक्ती होते. आणि म्हणून या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर खूप सोपं होईल. परमार्ग म्हणजे काय आणि कर्मराटी म्हणजे काय, ह्या दोन्हीही सूत्राच्या अनुषंगाने जीवदेवता सापेक्ष व जीव स्वाभिमानी, या दोन्ही सूत्रात जीवदेवता स्वाभिमानिया, या दोन्ही सूत्राच्या अनुषंगाने परमेश्वरांनी एकदा देवता निर्वच व क्रियाज्ञान कथन करताना परमपूजनीय माईम भटांना संसरण निरूपण सांगत असताना या देवता निर्वचेच्या संदर्भात, देवता वर्गाच्या संदर्भात हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. माईम भट एकदा परमेश्वराला पुछतात, विचारतात की जी तरी देवताशी जीवाचे काहीसे आधार ज्ञान. आणि मग देवता म्हणतात, देवतेची मळाधार ज्ञान असते. जीव देवता प्रपंच साजात्य आहे, म्हणजे सारखेपणा सांगितलेला आहे. जीव देवता सापेक्ष आहे आणि परमेश्वर निरपेक्ष आहे. जीव देवता स्वाभिमानी आहे आणि परमेश्वर निराभिमानी आहे. ह्या प्रकरणामध्ये किंवा हिजड्यामध्ये देवतेच्या आणि जीवाच्या संदर्भात परमेश्वरांनी
वेगवेगळे सूत्र आणि वेगवेगळे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. की आपण अपेक्षा करतोय तशी देवता सुद्धा अपेक्षा करतात. जोपर्यंत देवतेचा एखादा जीव धार्मिकता करत असतो तोपर्यंत त्या देवता त्या जीवाला सुख देत असतात. आणि ती धार्मिकता का त्याची खंडित झाली का त्याच देवता त्या जीवाला भोगवत असतात. जोपर्यंत त्याचा पुण्यवंश आहे तोपर्यंत त्याला ते सुखफळ देण्याचं कार्य ह्या देवता करतात. आणि पुण्यवंश संपलं का लगेच ह्याच जीवाला ह्याच देवता जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलतात. श्रीमद भगवद्गीतेमध्ये यावरती खूप श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून आपल्याला खूप तत्वज्ञान असं सांगितलेलं आहे. आपण अपेक्षा करतोय. आपण विचार करा की ह्या जगामध्ये निरपेक्ष असा कोण व्यक्ती आहे का कोणाकडून कोणाचीच अपेक्षा नाही. परंतु याचं ज्यावेळेस आपण चिंतन करू त्यावेळेस आपल्याला हे एक लक्षात येईल की आपण अपेक्षा करतोय पण आपल्याकडूनही कोणीतरी अपेक्षा करत असावं याचा आपण कधीच विचार करत नाही. आपल्याला वाटतं ह्या जीवाने आपल्याला अवजाव घालावं, ह्या जीवाने आपल्याला चांगलं मानावं, ह्या जीवाने आपली स्तुती करावी, ह्या जीवाने आपली सेवा करावी, ह्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी देत राहावं. ही जी अपेक्षा ह्या जो विचार आपल्याला दुसऱ्यांविषयी येत असतो तोच विचार आपल्याविषयी दुसरे करत असतात किंवा करत असू शकतात हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. कारण जीव स्वार्थी असल्यामुळे तो फक्त दुसऱ्याकडून अपेक्षा करत राहतो आणि त्याची ती प्रवृत्ती असते, त्याची ती मूळ वृत्ती आहे. त्याच्यामुळे त्या अपेक्षेतून तो बाहेर पडत नाही आणि म्हणून दुःखाचं कारण सुद्धा हेच आहे. आपण कोणाकडून तरी अपेक्षा करतो, त्या अपेक्षेमध्ये भंग झाला की आपल्याला दुःख प्राप्त होतं आणि त्या दुःखातून मग आपण एकामेकाचे दोष घेत असतो. वाद निर्माण होणं, भांडण निर्माण होणं समाजामध्ये या सर्व ह्या जीवाच्या प्रवृत्तीनुसार, जीवाच्या प्रकृतीनुसार आणि जीवाच्या विकृतीनुसारच निर्माण होत असतात. जगामध्ये ह्याच गोष्टी आहे की मला हे हवं आहे याच्याकडून, मला ते हवं आहे त्याच्याकडून, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. पण जेव्हा आपण हा विचार करू का ज्या जीवाच्या संदर्भात, ज्या व्यक्तीच्या संदर्भात आपण जसा विचार करतोय तसाच सेम टू सेम तोच विचार ती व्यक्ती सुद्धा आपल्या बाजूनी करत आहे असा जेव्हा विचार करू तेव्हा तुमच्यामध्ये अंतर्बाह्य बदल होईल. ज्यावेळेस आपल्याला वाटेल की अरे त्या व्यक्तीने आपल्याला आवजावं घालावं अशी अपेक्षा आहे त्याच वेळेस आपणच आपल्या मनाला विचारायचं की सेम टू सेम विचार त्याचा सुद्धा आहे आपल्या संदर्भात. मग आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल होणं, आपण त्याला आवजावं घालू, त्याला आपण रिस्पेक्ट करू. आणि ही देवाणघेवाण जी आहे निसर्गाप्रमाणे, एक निसर्गामध्ये आपण शेतीमध्ये एक शेंगदाण्याचा जर दाणा पेरला तर त्या एक शेंगदाण्यापासून खूप अशा शेंगा प्राप्त होत असतात. तसं आपण समाजाला जर थोडं दिलं तर समाजाकडून आपल्याला खूप काही भेटत असतं. आपण काय पेरतो आणि किती पेरतो, कोणत्या उद्देशाने, कोणत्या भावनेने, कोणत्या वातावरणात आपण पेरणी करतो त्याच्यानुसार हे उगवत असतं. परंतु आपण याचा विचार न करता फक्त आपल्या अपेक्षा कशा पुऱ्या होतील आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण या स्वार्थीपणाचा किती वापर करतोय त्याच्यावरतीच आपलं जग अवलंबून असतं. आणि त्या कारणाने या समाजामध्ये दुःख आणि अडचणी आणि वाद निर्माण होत असतात. त्याच्यामुळे आपण त्याचे सापेक्ष आणि स्वाभिमानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण दुसऱ्याकडून फक्त अपेक्षा करत राहतो. आणि जीवदेवतेचा हा धर्मच आहे म्हणे, स्वतः काही न देता, काही न करता दुसऱ्याने द्यावे, करावे हीच अपेक्षा नव्हे, हा सर्वात मोठा रोग या जीवाला लागलेला आहे. सारांश, जीव हा असंख्य दोषाची निष्पत्ती भूमी आहे. जीव हाच एक दोष असल्या कारणाने आणि अनादि अविद्या ही त्याच्यामध्ये कुवस्तू दृढ बंधनात निर्माण झालेली असल्या कारणाने त्याच्यामध्ये मतित्रय तयार होणं आणि त्या मतित्रयाच्या माध्यमातून हे जीवाला दोष चिटकलेले आहे. म्हणून हे दोष आपण किती काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडून ते काढणं शक्य नाही. कारण ते वज्रकिटकेच्या दृष्टांताच्या अनुषंगाने ते आपल्याला इतके चिटकलेले आहे की आपण जे जे उपाय करू ते आपल्यालाच अपायकारक होते, आपल्याला त्रासदायक ठरतील, आपण त्यात आणखीन दुःखाला जाऊ. म्हणून या अनादि अविद्येचा छेद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवाचे दोष सुद्धा बाहेर पडू शकत नाही किंवा दोष सुद्धा निघून जाऊ शकत नाही. आणि ते काम फक्त परमेश्वरच करू शकतात. आणि म्हणून आपलं पहिल्यांदी प्रथम जे कर्तव्य, पहिलं जे काम आहे ते परमेश्वराला प्राप्त करणं. म्हणून परमेश्वराला प्राप्त केल्यानंतर आपल्यातल्या जे ह्या
अनादि अविद्येच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या कुवस्तू आहे, जे दोषरूप आहे, ते आपोआपच निघून जातील. आणि म्हणून आपण फक्त आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे, आपल्या जीवनाचं जे फोकस आहे, आपल्या जीवनाचं जे टार्गेट आहे, ते परमेश्वर प्राप्ती ह्या उद्देशावरती, ह्या उद्दिष्टावरती लक्ष केंद्रित करावं आणि केलं पाहिजे. परंतु ते करण्यासाठी आपल्यामध्ये हे जे अनादि अविद्येच्या माध्यमातून अनंत दोष जे लागलेले आहे, त्याच्याबरोबरच लढणं हे आपलं काम आहे. आपण कोणाबरोबर लढायचं काही गरज नाही आहे. कारण आपल्यामध्ये जितके शत्रू अडकलेले आहे, आपल्यामध्ये जितके शत्रू निर्माण झालेले आहे, त्यांच्याबरोबर लढत लढतच आपल्याला परमेश्वरापर्यंत जावं लागणार आहे. आणि हे लढणं एवढं सोपं नाही आहे. कारण समोरच्या गोष्टीकडे जाऊन समोरच्या गोष्टीला आपण लढण्याचं जर ठरवलं तर ते लढू शकतो. पण जेव्हा आपणच आपल्याबरोबर लढायचं म्हटलं तर ते एवढं सोपं नसतं. म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. एक वेळी महागाईचा सुद्धा देवाला विचारतात का जीव, देवता आणि परमेश्वर याच्यामध्ये वेगवेगळ्या गुणाच्या माध्यमातून काय लक्षण आहे आणि काय विलक्षणता कशी ओळखावी म्हटले गेले. आणि हेच आपण समजून घेतलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात जीव देवता सापेक्ष आहे म्हटले आणि परमेश्वर निरपेक्ष आहे. परमेश्वर निरपेक्ष आहे, त्याला कोणत्या प्रकारची कोणाकडून काही अपेक्षा नाही. परंतु ती निरपेक्षता जी आहे ती परमेश्वराकडून कशी निर्माण झालेली आणि तो कोणत्या वेळेस ते परमेश्वर आपल्या अपेक्षा करतात. कारण आपल्यालाच केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने हा सारा उपद्व्याप केलेला आहे. जीव देवता स्वाभिमानी आहे, परंतु परमेश्वर निराभिमान आहे. जीव आणि देवता जे आहे हा स्वाभिमानी आहे. कारण देवता सुद्धा त्याच पद्धतीनं अपेक्षा करतात, पूजन करतात. कारण देवता भज्या, जीव भजक. देवता भजून घेणारे असल्यामुळं प्रत्येक जीवाने आपलं भजन पूजन करावं आणि त्या विधीत, त्या कर्मकांडात असल्यानंतरच देवता ह्या जीवाला पुण्यरूपाने फळ देत असतात. परंतु देवतेचं फळ, पुण्यरूपाचं किंवा सुखफळ मिळवणं एवढं सोपं नसतं. त्यांचा तो विधी, ते जे आपण देवता वर्गामध्ये गेल्यानंतर याच्यावरती खूप स्पष्टीकरण येणार आहे. देवता ज्या आहे त्या खूप वंचकत्व असतात. सुखफळ जे आहे ते खूप कमी प्रमाणात देतात आणि दुःखफळ आहे जीवाला अत्यंत तीव्रतेने देत असतात. ज्याप्रमाणे गाय असते आणि ती दूध पाजताना आपण ती पान्हा चोरते, अशा पद्धतीने देवता वर्ग जो आहे दुःख देताना हात आखडता, सुख देताना हात आखडता घेते आणि दुःख देताना जीवाला खूप तीव्रतेने देत असते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या देवता त्याची प्रवृत्ती परमेश्वराने विशद केलेली. यावर महादाईसा म्हणते जी परमेश्वर निराभिमान तरी संसार शत्रू भेने कवना स्वाभिमानाच्या होवे, सर्वजण साधेव आणि का स्वाभिमानाच्या होवे, मा एका निराभिमानाच्या होईजो का, ही तरी निराभिमान परी आपुल्या लागुनी स्वाभिमानियाचे स्वाभिमान. परमेश्वर म्हणतात मी निराभिमान आहे, परंतु जो आपला आहे त्याच्यासाठी मात्र मी स्वाभिमानीचा स्वाभिमान आहे. आपला म्हणजे कोण? जो परमेश्वराचा आहे, परमार्गातला आहे, दैवराटीतला आहे आणि परमेश्वराने म्हणितलं तो करणारा आहे. आपण म्हणतो आता एखादा नामदार आहे, काय उपदेश घेतलाय म्हणजे तो परमार्गातला आला, दैवराटीतला आला, मग त्याच्यासाठी ही परमेश्वर स्वाभिमान. मग त्या पद्धतीचा तो कोणत्या योग्यतेचा भक्त आहे, तो कोणत्या अधिकाराचा जीव आहे, परमेश्वरावरती त्याची निष्ठा कशी आहे, त्याच्यावरती ह्या गोष्टी साऱ्या अवलंबून आहे. ह्या लीळा तुम्ही ऐकलेल्या असतील. एकदा महादाईसा देव जात असताना अचानक महादाईसाची देवाची एका मंदिराच्या, महादेवाच्या मंदिराच्या समोर भेट होते आणि त्या भेटीअंती महादाईसाला काय करावं असं लक्षात न आल्यामुळं ती त्या मंदिरात जाते. त्या पुजाऱ्याचं किंवा गुरुवाचं जे पाणी असतं ते पाणी आणते आणि देवाचं श्रीचरण जे आहे ते धुवून चरणतीर्थ पिते. त्यावेळेस सारंग पंडित पण असतात महादाईसांबरोबर. हे सर्व झाल्यानंतर सर्व बिडारावरती येतात आणि त्या बिडारावरती आल्यानंतर ते सारंग पंडित महादाईसाला सांगतात की तुम्ही आंघोळ करून घ्या. तर ते सारंग पंडित जरी असले, दादूस पण असतात आणि दादूस त्यांना सांगतात की आंघोळ करून घ्या. तर महादाईसा विचारते आंघोळ कशासाठी?
म्हणे आम्ही तुम्ही ते गुरुवाचं पाणी पिले. तर महादाईशाला आश्चर्य वाटतं की ते म्हणे ते गुरुवाचं पाणी नाहीये, मी चरणतीर्थ घेतलं. जर तसं काही चुकीचं असते तर ते देवानेच मला नाकारलं असतं, आणि देवाने नाकारलं नाही याचा अर्थ ते योग्यच आहे ह्या विचारावरती त्या ठाम असतात. परंतु दादोस हे त्यांना पटवण्यामध्ये सक्सेस होतात, यशस्वी होतात, की हा जीव नरकात गेला काय, दुःखाला गेला काय, स्वर्गात गेला काय, देवाला काय पडलेलं आहे. तर महादाईचा देवाची कड घेतात की असं कसं तुम्ही म्हणता, ज्याच्यासाठी या जीवासाठी परमेश्वराने सारी सृष्टी निर्माण केली, अवतार घेतला, वाडोवेडी फिरतात, दयाळू माळू कृपाळू कनवाळू परमेश्वर असा विचार तरी कसा करू शकतात. मग ते एक उदाहरण देतात की द्वापार युगामध्ये सर्व यादव जे आहे परमेश्वराच्या कुळातले ते स्वतः याच्यामध्ये झुंजून मेले आणि नरकाला गेले. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज काही करू शकले नाही, तेव्हा हे कसे करणार. आणि म्हणून हे पटल्यानंतर महादाईचा देवाकडे येतात. देवाचा आराम चालू असतो, परंतु महादाईचा स्पष्ट सांगते दादोसांबरोबर झालेलं संभाषण, आणि देवाला अत्यंत त्याच्याविषयी खेद निर्माण होतो. आणि ते म्हणतात असं कोण म्हणतं, तिथं कोण होतं म्हणे माझं, कोणी इंद्राचं होतं, कोणी चंद्राचं होतं, तो माझा असताना म्हणे तर एक ब्रह्मांड दुसऱ्या ब्रह्मांडावरती आपटून मी क्रॅश केला असतं. इतका मोठा परमेश्वराने अभिमान घेतलेला आहे. म्हणजे जो आपला आहे त्याच्यासाठी परमेश्वराचा हा अभिमान सतत द्रवत असतो. आणि हे महादाईसाला परमेश्वर स्पष्ट सांगतात. म्हणून जीव आणि देवता ह्या सापेक्ष आहे, म्हणजे अपेक्षा करणाऱ्या आहेत, आणि दुसऱ्याकडूनच अपेक्षा करणं, दुसऱ्याकडून काहीतरी भेटणं, ही सतत ही जीवाची प्रवृत्ती असते. आपण जेव्हा यातून चिंतन करू आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येईल तर आपण आपल्याकडून अपेक्षा केली पाहिजे. आपण आपली विचाराची शृंखला, आपण आपल्या आचाराची शृंखला सुधरत जाऊन आपण आपल्याकडून अपेक्षा केली पाहिजे की मी आज हे करतोय, उद्या ते करीन, हे आज मी केलं पाहिजे, हे मला जमलं पाहिजे. या अपेक्षा जेव्हा आपण आपल्याकडूनच करू तेव्हा आपल्या या लक्षात येईल की आपण यातून बाहेर पडलेलं आहे. परंतु समाजामध्ये जे बी सारं अडीअडचणी निर्माण आपण केलेल्या आहेत त्या सर्व आपल्या विचारातून, आपल्या प्रवृत्तीतून, आपल्या प्रकृतीतून, विकृतीतून तयार केलेल्या आहे. जेव्हा त्यागाची भावना निर्माण होईल त्यावेळेस आपोआपच या साऱ्या गोष्टी संपुष्टात येतील. परमेश्वराने या जीवाच्या अनुषंगाने कितीतरी सूत्राच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ह्या जीवामध्ये नेमकं काय आहे. आचाराचं 165वं सूत्र आहे, अवेद्येची अनंतद्वारे. जीवामध्ये जे अग्नित दोष आहे आणि त्या दोषामुळे तो अग्नित दोष जे आचरत असतो, परमेश्वरांचा याचं वर्णन शब्दात करणं अवघड आहे. कारण अनंत दरवाजे आहे या अविद्येचे या परमेश्वर जीवामध्ये, आणि त्यामुळं तो अनंत दोष जोडत असतो. आणि या अनंत दोषामुळं तो ह्या परमेश्वर मार्गामध्ये खूप स्वतःला अडथळे जोडत असतो. आपल्यावरती एखादं संकट आलं, अडचणी आल्या की आपल्याला लगेच परमार्गाचं किंवा धार्मिकतेचं किंवा धर्माचं आठवण येत असते. परंतु हे आपण समजून घेतलं पाहिजे का जेही आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी, दुःख, सुख जे बी येतंय ते फक्त आणि फक्त आपणच पूर्वकर्मात मिळवलेलं असतं. कितीही आपलं कोणावरती प्रेम असेल किंवा कोणाचं तरी आपल्यावरती प्रेम असेल तरी एकामेकाचं सुख, एकामेकाचं दुःख एकामेकाच्या खात्यामध्ये कधीच जात नाही. एकामेकाचे भोग एकामेकाला कधी भोगावे लागत नाही. आणि म्हणून या गोष्टी जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण कशा संदर्भात विचार करतोय आणि का विचार करतोय. ज्यावेळेस आपण विचार करू की आपल्यावरती जे संकट आलेलं आहे, जे अडचणी आलेल्या आहेत, जे दुःख आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे ते मीच कधीतरी मिळवलेलं आहे आणि म्हणून ते माझ्या जीवनात आलेलं आहे. ज्या अर्थी मी मिळवलेलं आहे म्हणून माझ्या जीवनात आलंय तर त्या अर्थी भोगावं मलाच लागणार आहे. त्यावेळेस आपोआपच दुसऱ्याविषयी अपेक्षा करणं आपल्या मनामधली जी भावना आहे ती कमी होऊन जाईल. ह्या अडीअडचणीच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस, संकटाच्या वेळेस नातेवाईक, समाज आपल्याला भेटायला येत असतो आपलं दुःख कमी व्हावं म्हणून.
एक अनुकंपा आपल्या संदर्भात निर्माण करत असतं. ती एक संस्कृती आहे, ती संस्कार आहे का दुःखामध्ये आपण स्वतःहून कोणाच्या तरी सहभागी होत असतो आणि आनंदामध्ये कोणाला तरी आपण स्वतःहून सहभागी करून घेत असतो. त्यावेळेस मात्र त्यांचे आभार मानले पाहिजे, परंतु आपली अपेक्षा वेगवेगळ्या प्रकारची असते. यांनी आपल्याला मदत करावी, यांनी आपल्या जवळ यावं, आपल्या अडीअडचणीला कामी पडावं. परंतु आपण कधी असं केलेलं आहे का किंवा करत आहे का, तशी भावना आपली आहे का याचा आपण विचार करत नाही. आणि म्हणून खूप अडचणी निर्माण होतात. जेव्हा तुमच्या तक्रारी निर्माण होतात समजायच्या की आपल्यामध्ये विचाराची जी शृंखला आहे ती आपली जी दोषात्मक निर्माण झालेली आहे, दोष जे आपल्यामध्ये आहे ते वाढत आहे. जेव्हा समाजाकडून इतरांकडून आपल्या अपेक्षा कमी होतील, त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन आपला कमी होईल, दुसऱ्यांच्या विषयी तक्रारी आपल्या कमी होतील, तेव्हा आपण समजायचं की आपण यापासून तुटतोय. आणि ते धर्म अनुषंगाने चांगलंपणाचं लक्षण असतं, ऊर्ध्वगतीचं लक्षण असतं. म्हणून या आपण बघितल्या पाहिजे. महादाईसांना एकदा अविधी निरूपण करत असताना परमेश्वर ह्या अविधीच्या माध्यमातून सांगत असतात. सायंकाळचा पूजा अवसर झालेला असतो, देवाला व्याळी झालेली असते देवाची. आसनी उपविष्ट परमेश्वर झालेले असल्यानंतर गोसाई पंक्तीभेदाचा अविधी निरूपित करत असतात. पंक्तीभेद आपण विनाकारण याला कमी, त्याला मोठं, याला छोटं समजत असतो आणि या अशा विकल्पामुळेच आपल्याला प्रेतदेहाचं नरक सुद्धा प्राप्त होत असतं. त्यावेळेस महादाईसाला हा पंक्तीभेदाचा निरूपण करत असताना महादाईसा सुद्धा देवाला प्रश्न विचारत असते की जी मी गोसाव्यांचा प्रसाद तो दो ठाई करी. म्हणजे अगोदरही ही लीळा आलेली आहे. त्या जो परमेश्वराचा जो प्रसाद असतो तो मी 2 ठिकाणी करते सारखा, आणि एक पूर्ण जो प्रसाद आहे तो आचार्यांना देते आणि अर्ध्या प्रसादामध्ये सर्व भक्तांना मी देत असते. तर मला काही दोष लागेल का, काही पाप होईल का? तर त्यावेळी देव सांगतात तुम्ही असं का करता म्हटले. तर त्या म्हणतात द्यावंसं वाटलं म्हणून मग मी देत असते. ते म्हटले तुम्ही तुमच्या वाट्यातून सर्वांना द्या किंवा तुमच्या वाट्यातून आचार्यांना द्या, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु यात पंक्तीभेद तुमचा होत असतो आणि ह्या पंक्तीभेदामुळं जरी ते पाप जरी नसलं तर अविधी होत असतो आणि ह्या अविधीमुळेच अविधीचा संचार होऊन अविधीला निर्माण करत असतं आणि ह्या अविधीत तो जो पुरुष असतो तो धर्मापासून जात असतो म्हटले. आणि ह्या अविद्येच्या अनंतद्वारे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ती अविद्या निर्माण होत असते. आपल्याला वाटतं हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं. आज आपण हा पंक्तीभेदाचा जेव्हा विचार केला तेव्हा आपल्याकडून कितीतरी अशा गोष्टी निर्माण होत असतात. आपण मार्गात जातो, पंगत देतो, त्या पंक्तीच्या माध्यमातून पूजा अर्चेच्या वेळेस सुद्धा आपण हा विचार न करता या लीळेचा प्रमाण न घेता आपल्याला त्या पद्धतीनं शिकवलं जातं किंवा संस्कार केले जातात आणि त्या पद्धतीनं आपण मग हा मोठा हा छोटा त्याच्या पद्धतीनं मग ती पूजा अर्चा त्याच्या पद्धतीनं मानपान देणं हा भाव आपल्यामध्ये निर्माण होत असतो. परंतु यातूनच आपल्या मनामध्ये एक वर्गीकरणात्मक दोष आपण निर्माण करत असतो. तसं जीव हा विषम आहे त्यामुळे प्रत्येकाला तो वेगवेगळं समजत असतो. परमेश्वर सम आहे, पण ती समभावना निर्माण करायचं काम आपण केलं पाहिजे, तसा प्रयत्न तरी आपण केला पाहिजे. आणि यावरती परमेश्वर कठियाचा दृष्टांत समजावून सांगून ही अविधी कशी वाढत जाते आणि त्या अविधी तो जीव हा कसा धर्मापासून जातो हा कठियाचा दृष्टांत अनेक वेळा आपल्या अगोदरच्या सत्संगामध्ये आलेला आहे. की एक पुजारी असतो, तो दररोज आपल्या देवतेची इमानीद्वारे मनोभावे भक्ती करत असतो आणि ही भक्ती करत असताना एकदा कधीतरी त्याला गावातले लोक जेवायला बोलावतात. तो जेवण करून येतो. पोटभर जेवण झाल्यामुळं ते देवतेच्या ठिकाणी त्याचे पाय लागतात, त्याच्याकडून अविधी होतो. ती देवता त्याला अप्रत्यक्षरित्या समजून सांगते किंवा दाखवत असते, परंतु तरीही तो त्यात सावध न होता तू माझी माऊली आहे, काय फरक पडतो असं म्हणून
त्या आविदेचा विचार न करता तो दोष अंगवत असतो आणि ते दोषावतच मग आज ह्या घरी जेवण, उद्या त्या घरी जेवण, ह्या जेवणाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आळस निर्माण होणं, मलिनत्व निर्माण होणं आणि ती देवतेची भक्ती हळूहळू कमी होत होत त्या मंदिरात सडा समार्जन करणं, सफाई करणं, देवतेची भक्ती जो करत होता त्याच्यामध्ये खंड पडणं, अशा गोष्टी होतात. त्यातून एक स्त्री गावातली येते, ती त्याला मदत करते आणि त्यातून मग त्यांचं प्रेम होतं आणि त्यातून ते मुलं बाळं त्यांना होतात. सांगण्याचा उद्देश काय का अशा छोट्याशा गोष्टीतून सुद्धा हा जीव या धर्मापासून जात असतो आणि आपल्याला वाटतं की अरे हे केल्याने काय होतं, ते केल्याने, त्याचा सूक्ष्म विचार आपण जर करून ह्या आविदेचा जर विचार केला, कोणत्या प्रकारचा बाहू न करता, कोणत्या प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता, परमेश्वराने आपल्याला जे प्रमाण दिलेले त्या प्रमाणातून आपण या गोष्टी निर्माण केल्या पाहिजे. त्याच्यावरती आपण दृढ राहिलं पाहिजे. आणि खड्गधार्याच्या दृष्टांतातून परमेश्वर हे आपल्याला समजून सांगतात की परमार्ग इतका सोपा नाहीये. त्या धारधार तलवारीवर चालण्या इतपत अवघड आहे. ज्याला कुशलता आहे, ज्याची बुद्धी तीक्ष्ण आहे, तोच त्यापासून त्याच्यावरतून जाऊ शकतो. अन्यथा त्याचे ह्या खड्गधारेवरती चालणारा हा जीव आहे, त्याच्यामध्ये जर अंगाचं लघुत्व, बुद्धीचं कौशल्य नसेल आणि तो त्या पद्धतीने तो वापरणार नसेल तर त्याचे हातपाय तुटून नक्कीच नरकाला किंवा दुःखाला जाऊ शकतो. आणि म्हणून परमेश्वर या सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला खूप सावध करतात की परमार्ग जितका सोपा आहे तितकाच अवघड आहे. परंतु हा सोपा जो मार्ग आहे तो आपण जर समजून घेतला आणि त्या पद्धतीने जर चिंतन केलं, त्या चिंतनातून जर आपण आपल्या दोषावरती संयम ठेवू शकलो, तरच आपण परमेश्वराच्या परमार्गात टिकू शकू किंवा उत्तरोत्तर प्रगती करू शकू. परत ही अविद्या जी आहे, ही अविद्या काही आजूबाजूला नाहीये म्हटले, लांब कुठंतरी नाहीये, ती आपल्या पंक्तीलाच आहे, आपल्या पानतीशीच असे म्हटले. ती आपल्या जवळच असल्यामुळं ती फक्त आपलं वातावरण कसं आहे, आपण कशा विचाराचे आहोत, आपली कशी बुद्धी तीक्ष्ण आहे की त्यामध्ये क्षीणत्व आहे, ती संधी बघत असते. आणि ती संधी बघून परवर्ती अविद्यावर डोकं काढून आपल्याला या धर्मापासून, परमेश्वराच्या मार्गापासून तोडण्याचा प्रयत्न करत असते. आणि हे करत असताना आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, यापासून सावध राहिलं पाहिजे. आणि हे जे दोष आहे हे परमेश्वर आपल्याला सांगताय म्हणून आपल्याला कळतंय तरी, किंवा एखाद्या अन्य मार्गीयाचा जो कोणी असेल व्यक्ती, तो धार्मिक असेल किंवा साधू असतील, त्यांच्याशी चर्चा करून बघा, तुमच्या लक्षात येईल की ते ह्या गोष्टी मानायलाच तयार नाही, मानतच नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये अहंकार खूप असतो. कारण देवतेचं जे तत्वज्ञान आहे ते त्रिगुणात्मक असतं आणि त्रिगुणात्मकतेच्या ठिकाणी अहंकार असतो. परमपूजनीय माईम भटांमधला जो अहंकार आहे, आपण स्वतः परमेश्वराने अनुभवलेला आहे, आपण इतिहासात वाचलेला आहे, अनेक वेळा ती लीळा आपण ऐकत असतो. तर त्यांचा अहंकार इतक्या पराकुटीला पोहोचला होता की त्या अहंकारापोटी ते दिवसा सुद्धा मशाल घेऊन फिरत होते आणि गवताची वाकी करून आपल्या पायामध्ये घालत होते. कशाचं लक्षण होतं हे, की आज या सृष्टीवरती ज्ञानसूर्य मी आहे आणि हे सारे पंडित माझ्या पायाला बांधल्यासारखे आहेत. हा अहंकार कशातून निर्माण झाला होता, की हे देवतेचं 18 पुराण, वेद शास्त्र, भास्कर शास्त्र जे बी आहे ते त्यांनी जाणलं होतं, समजून घेतलं होतं, त्याच्यावरती त्यांनी अभ्यास केला होता. परंतु जेव्हा परमेश्वराच्या मार्गात आले, म्हणजे परमेश्वराची त्यांची भेट झाली, परमेश्वरांनी हत्तीच्या दृष्टांतातून देवता आणि परमेश्वर यातला फरक त्यांना समजून सांगितला. अन्यावृत्ती, संसरण, विद्यामार्ग ही प्रकरणं जेव्हा सांगितले, स्वतःची ओळख दिली, बोध दिला, तेव्हा मात्र त्यांचा पूर्ण अहंकार गळून गेला. जो परमार्गात असतो त्या परमार्गाचं लक्षण आहे की तो नम्र असतो. कारण निर्गुण निराकाराचं तत्वज्ञान, निर्गुण निराकाराचा बोध, निर्गुण निराकाराची ओळख ही माणसाला नम्र बनवत असते, मातीशी आपली नाळ जोडवत असते. म्हणून देवतेचा जो भक्त आहे
तो मात्र अहंकारी तुम्हाला दिसेल. माईम भटांचा नंतर त्याग आपण या चरित्रामध्ये पानोपानी बघत असतो, बघितलेला आहे. इतका पराकोटीचा त्याग त्यांनी केला. हे कशाचं लक्षण आहे? फक्त परमेश्वराच्या तत्वज्ञानाचं. आणि म्हणून आपण धर्म जाणत असताना, धर्म समजून घेतलेला असतानाही आपल्यामध्ये अहंकार जर असेल, आपल्यामध्ये नम्रता नसेल, तर आपण परमार्गाचे होऊ शकत नाही किंवा परमार्गाचे नाही झालेलं हे लक्षात घेतलं पाहिजे. एखादी व्यक्ती ह्या परमार्गात असताना उपदेश घेतलेला असते, तपस्वी असतात, साधू असतात किंवा नामधारक वासनिक कुणी असू शकतो, परंतु त्यांच्यामध्ये अहंकार जर असेल तर याचा अर्थ ते दुष्टपर भक्ती करतात. दुष्टपर भक्ती करत असताना अप्रत्यक्षरित्या देवतेची भक्ती करतात. आणि म्हणून त्रिगुणात्मकताच्या ठिकाणी अहंकार असतो, म्हणून त्यांच्यामध्ये अहंकार आलेला असतो. हाही परमार्गातले, परंतु त्यांच्यामध्ये अहंकार असेल तर आपण हे लक्षणांच्या माध्यमातून समजायचं की हे दुष्टपर भक्ती करणारे आहे. आपल्यामध्येही तसं काही आहे का हे जर आपण विचार केला, चिंतन केलं, तर आपल्या लक्षात येईल. जर आपल्यामध्ये तसं जर असेल तर आपण सुद्धा आज अदृष्टपराक झुकलेलं नाही, दुष्टपरच भक्ती करतोय. ह्या दुष्टपर भक्ती करत असताना त्यामुळेच आपल्या मनामध्ये दुसऱ्यांच्या विषयी तक्रारी, दुसऱ्यांच्या विषयी अपेक्षा किंवा अहंकार निर्माण झालेला आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर खूप सोपं होऊन जाईल. मागच्या सत्संगामध्ये सुद्धा ही लीला आली होती. मूर्ती प्रकाश दर्शन ह्या माध्यमातून आचार्यच्या मनामध्ये देवाविषयी एका गुहेमध्ये अन्य संप्रदायाच्या साधूंकडे देव गेलेले असतात, त्यांच्या ज्या शिष्यिनी असतात त्या शिष्यिनीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मनातली जी शंका असते ती दूर करायची असते. परंतु आचार्यांच्या सुद्धा मनात तसं येतं आणि आचार्य त्यांना विचारतात की माझ्या मनात काय यावं असं अन्यथा तुमच्याविषयी. तर देव म्हणतात, जीव सर्व दोषाचा आळा असल्यामुळं तुमच्यामध्ये पूर्वकर्मानुसार हे दोष निर्माण झालेले, तो संस्कार रूप तुमच्यामध्ये तसं असल्यामुळे तुमच्या मनामध्ये येतं. आणि तो मग कोणता दोष असं विचारल्यानंतर देव सांगतात, येथून तुमचे दोष बाहेरी घाली जेती तरी पुरी हो सुटी पोटी सुरी सोसो मरा. म्हणजे जर मी तुमचे दोष जर सांगत बसलो तर तुम्ही कितीतरी दोषाला पात्र आहे, आणि हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही स्वतःच्याच हाताने आपल्या पोटामध्ये सुरी खुपसून घ्याल. इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही दोषी तुम्हाला दिसल. आणि म्हणून हे दोष जे आहे अनादि अविद्येपासून सुरुवात झाल्यानंतर विकार विकल्प असेल, स्वभाव असेल, त्या माध्यमातून निर्माण झालेली मतित्रय असेल, आणि ह्या मतित्रयामुळं वंचकत्व किंवा स्वार्थी, स्वाभिमानी, अभिमानी असा हा जो जीव आहे तो वाढत वाढत जात असतो. परंतु त्याच्यावरती परमेश्वराने आपल्याला संयम करायला लावलेला आहे, कमांड करायला लावलेलं आहे. ते आपल्यात आहे 100% नक्की परमेश्वराने आपल्याला दाखवून दिलेले, आणि म्हणूनच त्याच्यावरती आपण संयम किंवा त्याच्यावरती आपण अंकुश निर्माण करू शकतो. पण आपल्यामध्ये ते आहे माहीतच नसतं, तर ते कधी डोकं काढतील वरती आणि आपल्याला कधी गिळंकृत करतील समजू शकत नाही. म्हणून अन्य मार्गीयामध्ये ना आपल्यामध्ये खूप फरक आहे. महादायशाला देव सांगतात की जीव आणि देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे जाणण्याव्यतिरिक्त काही जाणणं असतं, हेच तर ज्ञान आहे, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून जीवाचं तत्वज्ञान या जीवाने जर समजून घेतलं तर नक्की तो जीवापासून हा जीव तुटेल, बाहेर पडेल, आणि मग तो परमेश्वराच्या ठिकाणी लागेल. तर म्हणजे जीव जीवापासून तुटतच नाही, जीव जीवामध्येच इतका गर्क असतो. त्यामुळं तो एखादी असल्या कारणाने एकाच ठिकाणी जर गर्क आहे तर तो परमेश्वराच्या ठिकाणी कसा लागेल. पण आपल्यातून आपल्याला तुटायचंय, आपल्यातून आपल्याला बाहेर निघायचंय, आणि म्हणून हे आपलं तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि हे समजून घेणं खूप सोपं आहे, कारण आपल्याला परमेश्वराने हे समजून सांगितलेलं आहे. ज्याला हे माहीतच नाही, समजूनच सांगितलेलं नाहीये, तो काय करू शकतो, आणि तो कसा प्रयत्न करेल, आणि त्या प्रयत्नातून तो कसा बाहेर पडेल. आता सहजच विचार करा, ही तत्वज्ञान आपल्याला माहीतच नाही, आपण कसं राहणार. आपण स्वतःलाच ग्रेट समजत राहणार, नाहीतरी अन्य लोक त्या अहंकाराने त्या पद्धतीने वागत असतात, बोलत असतात, नकारात्मक भावना त्यांच्या खूप प्रबळ असतात, आणि त्या जोरावरती जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आपलं उलट आहे. आपल्याला हे सर्व समजलेलं असल्यामुळं, आपल्याला हे सर्व दिसत असल्यामुळं
आपल्याला यातून परमेश्वराने सांगितलंय बाहेर निघा, ते आव्हान केलेलं आहे. आणि ह्या परमार्गामध्ये परमेश्वर प्राप्तीचं ध्येय जर आपल्याला ठरलेलं आहे, म्हणून आपण प्रयत्न पण करतोय त्यातून बाहेर पडण्याचं. आणि म्हणून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये जर आपण यशस्वी झालो तरच परमेश्वरच्या ह्या परमार्गामध्ये आपला आध्यात्मिक प्रवास हा ऊर्ध्वगतीचा ठरू शकतो, परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. परंतु हे करत असताना आपल्याला माहीतच नाही, आपल्यामध्ये जे नाही आहे ते आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं म्हणजे परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू आहे. ही दया उपजणं हे परमेश्वरामध्ये, परमेश्वराच्या स्वरूपामधला एक भाग आहे. दया असेल, माया असेल, कृपा असेल, करुणा असेल, ही जीवाच्या प्रती सतत ओसंडत असते. पण आपण सुद्धा या अज्ञानामुळे, अन्यथा ज्ञानामुळे कोणाविषयी तरी अनुकंपा उपजत असतो, कोणाविषयी तरी काहीतरी आपण करू शकतो, करणार आहे, मीच करू शकतो, अशा भावना, अशा वल्गना करत असतो. एकदा डोमेग्राम येथे परमेश्वर निरूपण करत असतात आणि ते निरूपण करत असताना बाईसा सतत बाहेर बघत असतात. तिथे एक बैल, काही लोकांनी त्याला चारी पायाला बांधून ठेवलेला असतो आणि तो त्यातून खूप दुःखी झालेला असतो. पण बाईसा त्याच्याकडे सतत बघत असतात आणि देवाचं निरूपण चालू असतं. देव तर काही बघत नाही, तो बैल मात्र त्या देवाकडे आपल्या सतत बघत असतो. आणि त्यावेळेस बाईसांना ती त्याच्याविषयी अनुकंपा उपजते, थोडी दया उपजते आणि ती देवाला प्रार्थना करतात की देवा या बैलाला सोडवा. देव म्हणतात, बाई अनुकंपा न उपजे, तुम्ही कोणाविषयी काही मनामध्ये आणू नका. त्याचे कृतकर्म मी जाणत असे आणि त्या कृतकर्मानुसारच तो त्याचं भोग भोगतोय. परंतु बाईस या प्रेमी भक्त त्यांनी हट्ट धरला आणि त्या हट्टापायी देवाचार्यांना, इतर भक्तांना सांगतात की त्याला सोडा. पण तो सोडल्यानंतर सुद्धा तो तुमच्यावरती धावेल, त्याला खोल पाण्यात घेऊन जा आणि मग सोडा म्हटलं. म्हणजे ज्याला तो सोडायला जातो हा जीव, त्याच्यावरती तो धावतो. तर जीव जीवाला काही सोडू शकत नाही, जीव जीवाला काही देऊ शकत नाही. आपण कालच बघितलं, मागच्याच सत्संगामध्ये बघितलं. परंतु आपल्यामध्ये अन्यथा ज्ञान असल्यामुळं आपण मी काहीतरी करू शकतो, माझ्याशिवाय हे होऊ शकत नाही, ही गैरसमज, हा भावना दृढ या दोषामुळे झालेली असते आणि म्हणून आपण अहंकारात जात असतो. म्हणून कोणाविषयी काही अनुकंपा न उपजू देता प्रत्येक जण आपापल्या कर्माने भोगत असतो, आपापल्या कर्माने आपल्या जीवनामध्ये या गोष्टी निर्माण झालेल्या असतात आणि त्याच्यानुसारच तो वागत असतो. आपण यात काही करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माळेकराच्या दृष्टांतातून परमेश्वराने या गोष्टी आपल्याला खूप सुंदरपणे समजून सांगितलेलं आहे. एक माळेकरी असतो, आपल्या शेताची राखण करत असतो आणि त्याच्याच बाजूला एक प्रकारची खोलगट भाग, त्या खोलगट भागामध्ये एक चोर दररोज येणाऱ्या जाणाऱ्याला लुटत असतो. त्या लुटण्यामध्ये तो कोणालाही सोडत नाही. मग तो साधू असेल, सर्वसामान्य माणूस असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल. परंतु एकदा तो चोर राजाकडून पकडला जातो आणि तो राजा त्याला शिक्षा देतो. ही शिक्षा ज्यावेळेस त्याची भोगत असते, त्याचा भोग असतो, ती शिक्षा बघण्यासाठी सर्व लोक आलेले असतात. आणि ते खैरी जुंपण्याचं जी त्याची शिक्षा असते ते सुरू झाल्यानंतर सारे लोक म्हणतात, कसा गोरा गोमटा आहे, राजाचा पुत्र आहे, राजाचा मुलगा सारखा आहे. आणि हा खरंच दोषी असेल का नसेल माहीत नाही, पण राजा विनाकारण त्याला शिक्षा करतात. परंतु तो माळेकरी जो आहे तो तिथं आलेला असतो, आपल्या अंगावरती एक पांघरून घेऊन. तो ते ऐकल्यानंतर तो म्हणतो, याचे कृतकर्म मी जाणत असे, याला ही शिक्षा कमी पडली, याचे खांडे असे छोटे छोटे करून गावात वाटले पाहिजे म्हणे, इतका मोठा तो दोषी आहे. या माळेकराच्या अनुषंगाने परमेश्वर वरती आपले सर्व कृतकर्म बघत असतो आणि आपल्या ह्या कृतकर्मानुसारच आपल्यालाच आपण दोषी ठरून आपण दुःखाला प्राप्त होऊन हे आपले भोग आपण भोगत असतो. पण धार्मिकता करत असताना आपल्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात परमेश्वराकडून, की मी ही धार्मिकता करतोय ना, मग मला हे दुःख नको, मला अडचणी नको, मला संकट नको, मी सुख उपभोगलं पाहिजे. परंतु हे करत असताना परमेश्वराने सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा केलेल्या आहे
याचा आपण कधीच विचार करत नाही. आणि परमेश्वराच्या कड किंवा परमेश्वराच्या अपेक्षा जर आपण समजून घेतल्या, त्या पद्धतीनं वागण्याचा, राहण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतील आणि आपल्याला या दुःखातून घेऊन जातील. त्याच्यासाठीच हा जीवन प्रवास परमेश्वराने आपला सुरू केलेला आहे. त्याच्यासाठीच सृष्टीची निर्मिती, त्यासाठी स्वतःचं परमेश्वराचं अवतार कार्य, आणि त्याच्यासाठीच आपण पण धार्मिकता करतोय. आपल्या जीवनाचं ध्येय तेच असावं की परमेश्वर प्राप्ती. त्याच वेळेस या दुःखातून आपण बाहेर पडू. परंतु या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ह्या जीवामध्ये असलेले दोष या जीवाने जर समजून घेतले आणि त्या दोषातून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्या दोषातून तो जर बाहेर पडू शकला, त्या चक्रव्यूहातून जर तो बाहेर पडू शकला, तर नक्कीच परमेश्वर या जीवाला आपल्या प्राप्तीला घेऊन जातील. कारण त्याच्यासाठी हा सर्व खटाटोप परमेश्वर करताय. परंतु हा जीव हे आपल्यातले दोष समजून न घेता दुसऱ्याचे दोष आपल्याकडे बघत असतो, आणि आपल्यामध्ये तो दोष असल्यामुळे दुसऱ्यामध्ये आपल्याला ते दोष दिसत असतात. पण परमेश्वरांनी गुण घ्यायला सांगितले, तर आपल्यामध्ये गुणात्मक दृष्टिकोनातून ऊर्ध्वगतीचं हे जे भांडार आहे हे आपण वाढवत नेलं पाहिजे. गुणात्मक आपण जितकं जास्त होऊ, तितकी जास्त परमेश्वराच्या रस्त्यावरती दमदार आपले प्रवास हा होऊ शकतो. शास्त्रामध्ये चांगला माणूस, वाईट माणूस याची खूप सुंदर व्याख्या केलेली आहे. कारण जगामध्ये असा कोणी नाही का सर्व गुण संपन्न, जगामध्ये असा कोणी नाही का सर्व दोषयुक्त. मग जो चांगला माणूस आहे त्याच्यामध्ये जास्त गुण असतात म्हणून तो चांगला, दोष कमी असतात म्हणून तो जास्त गुणात्मक. आणि जो वाईट माणूस आहे त्याच्यामध्ये दोष जास्त असतात म्हणून तो दोषी. गुणात्मक बाजू पाहिल्या तर कमी असतात म्हणून तो दोषी. म्हणून आपल्यामध्ये दोष भरपूर आहे मूळ जीवाच्या स्वरूपामध्ये, परंतु तेच गुण, तेच दोष आपल्याला परावर्तन करून त्याच्यामध्ये बदल करून गुणात्मक दृष्टिकोनातून आपल्याला ते वाढवायचे. संत सामुग्री आपली जेवढी वाढवली तेवढी आपण वाढू शकतो, असंत सामुग्री जेवढी वाढली तेवढी वाढू शकतो. आणि हे होतं संगतीनं. आपण कोणाच्या संगतीत आहेत त्या पद्धतीनं आपली ही जी संत असंत सामुग्री डेव्हलप होत असते. एखाद्या चांगल्याच्या संगतीत असेल तर आपोआपच ते वातावरण तयार होणं, आपलं चांगुलपण जे आहे ते डेव्हलप होत असतं. एखाद्याच्या वाईटाच्या संगतीत असेल तर नक्कीच आपलं ते वाईट जे आहे आपल्यामध्ये ते डेव्हलप होत असतं, ते वाढीस लागत असतं. पुन्हा आपण परमार्गात आहोत, आपण परमेश्वराच्या संगतीत आहोत, परमेश्वराच्या तत्वज्ञानात आहोत, ही भावना जर निर्माण केली आणि त्याचंच जर चिंतन करत राहिलं तर नक्कीच तुमच्यामध्ये संत सामुग्री डेव्हलप होत असते. तर जीवामध्ये सुद्धा गुणात्मक अवगुणात्मक जर विचार केला तर प्रत्येकामध्ये ह्या गोष्टी कमी जास्त प्रमाणात असतात. परंतु सर्वात जमेची बाजू, सर्वात प्लस बाजू आणि सर्वात मोठी बाजू, श्रेष्ठ बाजू म्हणजे आपण परमार्गातले आहोत. आणि या परमार्गाच्या तत्वज्ञानात जर आपण राहिलो तर नक्कीच आपली जी गुणात्मक बाजू आहे ती अधिकाधिक उत्तरोत्तर वाढत जाते. आणि म्हणून आपण दररोजचं सूत्रपाठाचं वाचन, चिंतन करणं, वेळाचरित्रामध्ये जाणं, दररोजचं ज्याप्रमाणे आपण नियम बांधून घेतलेले, कोणी नोकरी करतंय, कोणी व्यवसाय करतंय, किंवा कोणी कोणत्याही प्रकारचं उदरनिर्वाह करण्यासाठी जो बी उपद्व्याप करतंय, त्याच्यामध्ये एक गोष्ट आपली असायला पाहिजे का दररोज आपण 1 किंवा 2 लीळा वाचन करून त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. एक सूत्र फक्त घेऊन त्याचा जर तुम्ही प्रकरणवश बघितला आणि त्याचं चिंतन केलं तर वर्षामध्ये 365 दिवसामध्ये 365 सूत्र आणि 365 लीळा आपल्या होऊ शकतात. फक्त 2 ते 3 वर्ष आपल्यावरला त्याच्यावरती कष्ट करायचे, त्याच्यावरती चिंतन करायचे, त्याला वेळ द्यायचा आहे. मात्र ते आपल्याबरोबर आल्यानंतर, त्याला आपण 2-3 वर्ष वेळ दिल्यानंतर आयुष्यभराची शिदोरी आपल्याबरोबर ती राहणार आहे. अगदी परमेश्वर प्राप्तीपर्यंत, अनादि अविद्येचा छेद होईपर्यंत ती आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणून द्यायची फक्त धर्माला 2-3 वर्ष, परंतु तो धर्म आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे परमेश्वर प्राप्तीपर्यंत. किती मोठा फायदाच फायदा आहे जर नफा तोट्याच्या बाजूने जर विचार केला तर. परंतु आपल्याला ती गरज वाटली पाहिजे आणि त्या गरजेनुसार आपण त्याच्यावरती निष्ठेने चाललं पाहिजे. एकदा का आपल्याला कळलं की अनंत जन्मात, अनंत सृष्टीमध्ये आपण हे दुःख, हे कर्म जोडत आलो आणि नरकात जात आलो, हे सतत जन्ममृत्यू हा सतत चालू आहे आणि असे अनेक वेळा जन्माला येऊन अनेक वेळा मृत्यूला पावलेलो आहे. ते एकदा कळलं का मग माणूस कोणत्याही संकटाला, कोणत्या अडीअडचणीला तोंड देण्याची तयारी ठेवतो. पूजनीय माईम भट्टांना जेव्हा कळालं की आपण आतापर्यंत देवता भक्ती करत होतो
कर्मावरतीच राहत होतो आणि यातूनच आपल्या जीवनाची मुक्ती होईल असा आपल्याला समज होता. पण परमेश्वराची भेट झाल्यानंतर, चर्चेअंती त्यांना बोध झाल्यानंतर त्यांना कळतं की आपल्याला परमेश्वराच्या अनुसरणाव्यतिरिक्त आपल्याला आता पर्याय नाही. आणि म्हणून ते ज्यावेळेस विचार करतात की वर्षानंतर आपण जाऊ, 6 महिन्यांनी जाऊ, महिन्यांनी जाऊ, 8 दिवसांनी जाऊ, तर त्या क्षणाला ते उठतात आणि निघतात. परंतु अत्यंत श्रीमंतीमध्ये चांगल्या वातावरणात राहिलेले असलेले ब्राह्मण अचानक भिक्षेचं अन्न खायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडून ते होत नाही. परंतु त्याच्यावरतीच ते चालण्याचा प्रयत्न करतात. किती त्रास हो, आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे हा विचार त्यांनी केलेला असल्यामुळं आजच्या दुःख त्यांना काहीच वाटलं नाही. आणि म्हणून ते भिक्षेचं अन्न गिळल्यानंतर ते म्हणतात आता मी जिंकलो. हे का होतं, कशामुळं होतं? का परमेश्वर प्राप्ती करणं हाच आपल्या जीवनाचा आता मूळ ध्येय आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही, आत्ता नाही तर कधीच नाही असं म्हणून ते बाहेर पडले आणि म्हणूनच ते भिक्षेचं अन्न खाऊ शकले. श्रीमंतीत राहिलेले ब्राह्मण म्हणून अडीअडचणीत, दुःखात, संकटात राहू शकले. म्हणून आज आपण विचार केला पाहिजे, आजच्या दुःखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे आणि आजच्या सुखापेक्षा उद्याचं दुःख खूप मोठं आहे. म्हणजे आज या प्रापंचिक सुखामध्ये जर आपण रमलो तर उद्याच्या खूप मोठ्या परमेश्वराच्या सुखापासून मुकणार आहोत. आणि आज या प्रापंचिक दुःखापासून दुःखाला आपण भुललो तर खूप मोठ्या दुःखामध्ये आपण अडकणार आहोत. म्हणून ह्या दुःखाचा विचार न करता उद्याच्या सुखाचा विचार आपण केला पाहिजे. तसं पाहायला गेलं तर आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्ती किंवा परमेश्वर मार्ग हा खूप सरळ आणि सोपा परमेश्वरांनी सांगितलेला आहे. खूप काही आवश्यकता नाही करण्याची. ती 1237 सूत्रापैकी परमेश्वर 1237 सूत्रांचं आचरण करण्याची अपेक्षा जीवाकडून करत नसल्या कारणाने जे मूळ प्राथमिक तत्वज्ञान आहे का जे पाळायलाच पाहिजे ते जरी पाळलं तरी आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. हा आपला प्रवास परमेश्वरापर्यंत सुखकर होऊ शकतो याचं आपण चिंतन केलं पाहिजे. लीळा खूप आहे, अनंत लीळा, सूत्र खूप आहे, दृष्टांत खूप आहे, परंतु आपण काय करू शकतो याचं चिंतन, या दोषातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय उपयोगी पडू शकतं आणि आपल्यामध्ये असे काय गुण आहे का त्या गुणाच्या माध्यमातून ह्या दोषांवरती आपण विजय मिळवू शकतो याचं जर चिंतन केलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. परंतु आपण आपली शोधणी करत नाही कधी. आपल्याला काय हवंय, काय पचतंय, आपण काय करू शकतो हे आपल्यातलं आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण अनेक अडचणीला, संकटाला पुढे जात असतो. म्हणून परमेश्वरांनी मोक्षाची व्याख्या एका शब्दात करून टाकलेली आहे, आत्मज्ञाने मोक्ष. मोक्ष जे आपण म्हणतो, मुक्ती जे म्हणतो, परमेश्वराने अनेक सूत्राच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे. पूर्वी मी मुक्ती नावाचा एक लेख लिहिला होता की आपण परमार्गात राहत असताना परमेश्वराच्या मुक्तीला आपल्याला जायचे, परमेश्वराच्या प्राप्तीला आपल्याला जायचे असा विचार करून आपण धार्मिकता करत असतो. पण परमेश्वराने मुक्तीचे कितीतरी पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्या कोणत्या पर्यायात आपण सुटवतो आणि कोणता पर्याय आपल्याला अनुकूल होऊन ती शोधणी जर करून तेच गुण आपण जर वाढीत नेले तर नक्कीच आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही सूत्रपाठामध्ये गेल्यानंतर ते दास्यमोचक म्हणजे दास्य जर केलं तर परमेश्वराचं हा जीव मुंचन होऊ शकतो, परमेश्वराला प्राप्त होऊ शकतो. असे मुक्तीचे, प्राप्तीचे पर्याय असे किती सूत्रामध्ये परमेश्वराने सांगितले. जर तुम्ही चिंतन केलं, शोधणी केली तर तुम्हाला अनेक पर्याय त्यात लक्षात येतील. आणि म्हणून परमेश्वराने त्यातला एक पर्याय सांगितला, आत्मज्ञानी मोक्ष. स्वतःचं ज्ञान होणं हेच मोक्ष आहे. स्वतःचं ज्ञान होणं, स्वतःला समजणं आणि त्यातून बाहेर पडणं हीच परमेश्वराच्या ठिकाणची मुक्ती आहे, वेगळं काही नाही आहे. हे जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपणच आपल्या या मुक्तीला घेऊन जाऊ शकतो. परमेश्वराचं साह्य प्रत्येक वळणावर, प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक टर्नवरती आपल्याला परमेश्वराचं साह्य भेटत असतं. आपण एक पाऊल चाललो तर परमेश्वर 10 पावलं चालत असतात. याची प्रचिती आपल्याला पावलोपावली या परमार्गात आचार करत असताना आपल्या प्रचितीला येईल. परंतु सर्व अंगाने विचार करून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि पुढं चाललो पाहिजे. आजच्या सत्संगामध्ये आपण जीवाच्या अनुषंगाने आणि देवतेच्या अनुषंगाने जीव आणि देवता कशा सापेक्ष आणि स्वाभिमानी हे बघितलं आणि या अविद्येचे अनंत दरवाजे कसे आहे आणि ही अविद्या आपल्या आजूबाजूलाच कशी बसलेली आहे आणि ती अविद्येच्या माध्यमातून, दोषाच्या माध्यमातून जर आपण आपले दोष परमेश्वर म्हणतात तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आणि म्हणून कोणाविषयी किंवा आपल्याविषयी सुद्धा आपल्याला अनुकंपा उपजली नाही पाहिजे का अरे माझ्यावरच एवढं का संकट आलं, माझ्यावरच का एवढे अडचणी येतात, मीच का दुःखी आहे, कारण मी मिळवलेलं आहे म्हणून मला हे प्राप्त झालेलं आहे, असं जर विचार केला तर आपल्याविषयी सुद्धा आपल्याला दया आली नाही पाहिजे. माळेकरांच्या दृष्टांतातून आपल्याला परमेश्वरांनी खूप समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर स्थिर आहे, त्यांना त्या स्थिरतेपासून कुणी ढवळू शकत नाही, कारण परमेश्वर सर्व जाणतात. सर्व आपल्या जीवाचे कृतकर्म त्यांना माहीत असल्यामुळं भूत, वर्तमान आणि भविष्यातले सर्व कृतकर्म परमेश्वर आपल्यावर एक नजर टाकल्याबरोबर पाहू शकतात, ओळखू शकतात. आणि म्हणून आपल्याविषयी त्यांना फक्त प्रेम वाटतं, या दुःखातून यांनी बाहेर पडावं, मला प्राप्त करावा आणि माझा आनंद त्यांनी घ्यावा, हाच कड हा परमेश्वराचा असल्या कारणाने त्याच्यासाठीच हा परमेश्वराचा हट्टास प्रयत्न सतत निरंतर चालू असतो. परंतु आपल्याला ते माहीत नसल्यामुळं आपण आपल्या अडचणी वाढवत असतो, आपले संकट आपण वाढवत असतो. परमेश्वर उलट आपले संकट दूर करत असतात, अडचणी दूर करत असतात. कधीही परमेश्वर या जीवाला संकट किंवा अडचणीत आणत नाही किंवा आणू शकत नाही किंवा आणण्याची इच्छा पण बाळगत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण दोषी असल्यामुळे इतरांना जसं दोष देतो तसं परमार्गाला किंवा परमेश्वराला सुद्धा दोष देणारे कितीतरी जीव आपण बघत असतो आजूबाजूला. आपण सुद्धा कधीतरी ही गोष्टीतून, या अनुभवातून गेलेलो असतो. परंतु आपण दोषी आहोत, परमेश्वर दोषी नाही, हे जर आपण समजून घेतलं तर कोणत्या अडचणीत, कोणत्याही संकटात आपण त्यापासून दूर जाऊ शकत नाही, तुटू शकत नाही, हे आपण समजून घ्यायचंय. पुढच्या सत्संगामध्ये हा जीव निष्क्रिय कसा आहे, निरानंद कसा आहे किंवा परतंत्र कसा आहे, अशा पद्धतीनं आपण तो कशाच्या आधारे राहतो हे आपण बघणार आहोत. पुढच्या सत्संगामध्ये आपल्या जीवाच्या अनुषंगाने आपण जे दोष बघत असतो ते दोष संपतील, त्या दोषाचं आपण चिंतन करून त्या दोषातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि तो प्रयत्न नक्कीच आपण यशस्वी करू शकतो, कारण परमेश्वराचं साह्य आपल्याला त्यासाठी लाभणार आहे. आणि नंतरच्या सत्संगामध्ये जीवामध्ये होकारात्मक गोष्टी कोणत्या आहे, गुणात्मक गोष्टी कोणत्या आहे, जीवानी परमेश्वराने या जीवाला का निवडला आपला आनंद देण्यासाठी, हे आपण बघणार आहोत. मागच्या सत्संगाच्या संदर्भात अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या, कारण नकारात्मक गोष्टीचा आपण कधी विचार केलेला नसतो. आणि ह्या सत्संगाच्या माध्यमातून किंवा काही लीळा सूत्रांच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला ते समजतं तर ते आपल्याला सुद्धा आश्चर्यकारक वाटतं. परंतु ते आश्चर्यकारक नसून ते आपल्यातलाच एक भाग आहे आणि त्या भागाचे एक भाग आपण झालेलो आहोत. म्हणून त्यातून बाहेर पडणं हे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य, आपली धार्मिकता त्याच्यासाठी, आपला धर्म त्याच्यासाठी, आपल्या जीवनाचं ध्येय पण त्याचसाठी असायला पाहिजे. याचा जर विचार केला तर नक्कीच आपण या गोष्टीमध्ये, अध्यात्मामध्ये प्रगती करू शकतो. अशाच प्रतिक्रिया तुम्ही देत चला. मधल्या काळामध्ये एक लेख महानुभव संदेशला माझा आला होता. तो लेख जर वाचला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये धार्मिकता करत असताना सावधानता बाळगण्याची कशी गरज आहे, आजच्या जगामध्ये परमार्गामध्ये काय काय चाललंय याच्यावरती मी तिथे विचार मांडले होते. तो लेख नक्की वाचा, चिंतन करा. त्याच्यावरती खूप साधू संतांनी किंवा वाचनिकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहे. अनेकांना तो लेख आवडला. तर तुमच्या या शुभचिंतनाच्या कारणाने, परमेश्वराच्या कृपेनेच या गोष्टी माझ्याकडून होत आहे. असंच शुभचिंतन तुमचं असू द्यावं. कोणाला त्या लेखासंदर्भात जर पाहिजे असेल PDF फाईल वगैरे तर नक्की कळवा, मी तुम्हाला ती PDF फाईल पाठवेल आणि ते वाचून प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.